नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज आहे किंक्रात, काल झाली संक्रांत आणि आज आम्ही आलेलो आहे आमच्या हॉलवर. आणि हॉल शेजारी जे रान आहे म्हणजे आम्ही भुईमुग केलेलं त्या रानात तर आम्ही जेवण बनवणार आहे. आणि पहिल्यांदाच आम्ही इथं असं बाहेर जेवण बनवायला लागलेलं आहे. खरं तर फार्म हाऊसमध्ये करायची होती आम्हाला पार्टी, पण तिथे आता सध्या पार्टी बाहेरची आलेली आहे, त्यामुळे आम्ही इथे बाहेर ओपनमध्ये शेतामध्येच जेवण बनवत आहे. आणि दुपारच्या 3 वाजल्यापासून हे आमचा घाट घातलेला आहे. आमचं थोडं साहित्य आणलंय, तर मेन म्हणजे हड्डी राहिली आहे आणायची. मटण आणायचं अजून राहिले, बाकी सगळं साहित्य आम्ही घरातून घेऊन आले. आणि आता इथे चूल ही चिरा लावून चूल बनवली, हे जाळ लावायला बसलेले आहेत. आता आम्ही जेवणाला सुरुवात करणार आहे. चला तर मग थोड्या वेळात भेटूया. शेतातली इकडची तिकडची झाडांची आपली लाकडं सगळी गोळा करून आणलीत. आणि इथं चिकन आणलेलं आहे बिर्याणीसाठी आणि ते मॅरिनेट करून ठेवायचं चालू आहे. आता हे चिकन आम्ही अर्धा तास ठेवणार आहे आणि बाकीची तवर तयारी करणार आहे. मटण पण आणलेलं आहे, 1 किलो चिकन 1 किलो मटण. आणि आता मटण गॅसवरती कुकर लावणार आहे आणि चुलीवरती बिर्याणी करणार आहे. 1 किलो बिर्याणी आहे. आता कोण कोण काय काय करते बघूया. तिकडे जाळा बसलेले आहेत आमचे भाऊजी. ए बाळांनो, अरे लांब जाऊ नका, जवळ खेळा. इथंच खेळा, लांब जाऊ नका. सायकल घेऊन इकडे ये. टाकला सांगा ना याचा चिकन मसाला टाकला की मी तू बनवून टाकू नको सांग. कोण काय कोण काय घालतंय, कोण काय घालतंय. पुदीना आणला नाही सांग. पुदीना विसरला, कोथिंबीर आहे. कोथिंबीर टाका बारीक चिरून. बारीक उद्या लिंबू सरळ प्यारे कोण माहिती तुझं बघा कोण घ्यायचं आहे मस्तपैकी. आणि हे 2 भाऊ जेवण करणार आहेत आज, आणि आज आम्ही खाणार आहे. कोथिंबीर घाले धुवून आणा 40 न. बारीक झाले नाही म्हणा ते कटर द्यायचं टाकली पॅन्ट मटर आहे होती शिजल्याशिवाय मस्त दिसतं काय करणार. त्या कांदा तेवढाच जास्त पाहिजे. अहो बाई की तुम्हाला मी द्यायची होती ती ओरिला बांधा छान साईडला चिकन काय केलं मी बनायचं. जाळ दिसतच नाही गॅसचा. कुकर ठेवा गॅसवरती आणि ह्याच्यात मटण टाकूया. तर बाहेर गेल्यावर कसं व्यवस्थित जमते गॅसनी. तेलाची इटली घ्या ती पत्राळी किती टाकलं ते. फिरून या जागी कसं टाकले ते कांदा पाहिजे कांदा पाहिजे मीठ आणि ते घालायला पाहिजे. हळद मटण हळद आणि मीठ मिठाची पिशवी आहे की तिथंच. हळद तेलात घालायची नाही, मटणाबरोबर होय गडबडीन झालं म्हणजे उठलो आणि घातलं पुढे मीठ. पोरं आमची आता दमून सायकल मारून दमून आल्यात, आता खायला बसल्यात, घाऱ्या खायला बसल्यात. मटण आता फोडणी आमचं पडलेलं आहे. आता हे वाफवून घ्यायचं, नंतर बाकीचं त्यात चटणी मसाला वगैरे नंतर घालायचं. आणि आमची करावकी चालू झालेली आहे तिकडं. आणि आता ह्यो मसाला लावणार आहे थोडा रश्श्यासाठी. किती भारी वाटायला लागले असं ओपन पेस मध्ये आम्ही आज जेवण बनवायला लागलेलं आहे. इथं आले की सारखं कामाचंच काहीतरी असतंय. तर आज लय भारी वाटायला लागले.
कुकरला आता शिट्ट्या झालेल्या आहेत, मटण शिजला असेल. आलं ना भाऊ फोन लावला. पाणी टाकलं नका. हातात धरायची की आचारी 2 आचारी जेवण बनवायला आलेत. खरंच आश्चर्य वाटलं. 70 नाही 90 रुपये नाही, 90 रुपये नाही काय पाहिजे तेवढं. हे बघा आता बिर्याणी मध्ये चिकन घालायचंय. हे करायला पाहिजे. सगळंच मॅरिनेट केलेलं त्यात घातलेलं आहे आणि मग त्यात मध्ये तांदूळ घालायचा आहे. गॅसवरलं चुलीवर एक्सचेंज. आणि आता अंधार पडायला लागलेला आहे, 6 वाजलेले आहेत आणि आमचं बिर्याणी मटण शिजायला लागले दोन्ही पण. अजून चपात्या पण करायच्या इथं. आणि आता इथून पुढं व्हिडिओ करायला भेटेल नाही भेटेल संध्याकाळी आम्ही जेवताना तुम्हाला व्हिडिओ दाखवेल. सगळीजण कशी धावपळ करायला लागलेत बघा. कोण तांदूळ टाकते, कोण चिकन टाकते, कोण मसाले टाकतात, कोण हलवाय बसले, कोण धराय उभा राहिले. लय भारी वाटायला लागले मला तरी. भावांचं काय वेगळंच चालू आहे. माती भरणे, माती उपकरणे चालू आहे. असं प्रत्येक फॅमिलीनं आपल्या म्हणजे सगळ्यांनीच आपल्या फॅमिलीसाठी वेळ देण्यासाठी महिन्यातनं एकदा तर ती पार्टी आहे. ज्यांचं शेत आहे त्यांनी शेतात जाऊन करावी. खरोखर लय वेगळीच मज्जा असते आहे. आम्ही पण असं पहिल्यांदाच बाहेर केलेलं आहे जेवण, नाहीतर आम्ही फार्म हाऊसवरच कायम बनवतो. तर आज म्हटलं ओपन बाहेरच करायचं जेवण केलं तर. तुम्हालाही बाहेर जाऊन पार्टी करायला नक्कीच आवडत असेल आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून आमची सासूबाई मुलगी यायची आहेत, नंतर येणार आहेत ती 6 वाजता आवरून घरातलं. असं वाटतं की बाहेर आम्ही ट्रिपला चाललोय आणि बाहेर गेलोय आणि जेवण बनवायला लागलेलं आहे आणि स्नॅक्सचं खायला आणलेलं आहे. हे टाइमपास खायला लागले बघा बारकी मुलगी आमची. स्वयं मला दाखव, स्वयं बाटली दाखव तुझी. थम्सअप नवा ज्यूस, ज्यूस कुठं आहे. फायनली आमचं जेवण बनवून झालेलं आहे. हा रस्सा झालेला आहे, बिर्याणी पण झालेली आहे आणि अंधार पडलेला आहे. 7:30 वाजलेले आहेत म्हणून आम्ही आत हॉलमध्ये जेवायला घेणार आहे. आणि आता एक एक आत घ्यायला लागलेले आहेत ताई आमच्या. आम्ही हॉलच्या जेवणच्या एरियामध्ये आता जेवण करणार आहे. इथं मुलांनी खुर्च्या मांडून ठेवलेल्या आहेत अगोदरच. त्यांना तर उत्सुकताच झाली आहे कधी जेवलं आम्ही आता. आणि आमचे पाहुणे पण आलेले आहेत. भाऊंचे मित्र व त्यांचे मिसेस पण आलेले आहेत. त्यांना आम्ही बोलवलं होतं व त्यांना आम्हाला मदत पण करू लागल्या आहेत. आमचं चिल्लर गँग जेवायला बसलंय आता सगळं. कोण व्हेज म्हणतंय, कोण नॉन व्हेज म्हणतंय. विकतची भाजी आणली म्हणल्यावर सगळेजण त्या विकतच्या भाजीवरच पलती पडल्यात. मटण काही नाही ना घरात पण करून सागरानेच करायचं. मटण पण करायचं नाही म्हणून दुपारी या म्हणते तुम्हाला सगळं करायचं सगळं. आणि 10 मिनिटं कोणाला सगळे घरात बरोबर तुमचा नाही असू दे बरं झालं. दादाला दिलंस का. नाही बाबा मागं कुठं काकीसने करू नको आपण खाणार चला तर मग मैत्रिणींनो, आणि मला व्हिडिओ इथेच आता आम्ही थांबवतो. सगळं दाखवत बसलो तर खूप मोठा व्हिडिओ होईल. आणि आता परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत निरोप द्या. धन्यवाद.